हाय हॅलो नमस्कार. शीतल ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनपूर्वक स्वागत करते. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचा आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. रोज सकाळी मी एक ग्लास कोमट पाणी पिते. कोमट पाणी पिल्याने शरीराला हायड्रेशन मिळते. दिवसाची सुरुवात सकाळच्या व्यायामाने केली की शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहते. रोज फक्त 15 ते 20 मिनिटे चालणे, स्ट्रेचिंग, सूर्यनमस्कार किंवा हलका व्यायाम केल्याने ऊर्जा वाढते, शरीर निरोगी राहते आणि दिवसभर काम करण्याची ताकद मिळते. तुम्हीही दररोज सकाळी थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि नियमित व्यायामाची सवय लावा. अनुलोम विलोम आणि कपालभाती केल्याने मन शांत राहण्यास मदत होते, शरीरात ताजेतवाने जाणवते आणि दिवसाची सुरुवात उत्साहाने करता येते. 2 मिनिटं शांत बसून ओमचा जप करते. आता माझा व्यायाम पूर्णपणे झालाय. आता मी पुढच्या कामाला सुरुवात करते. आजच्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे घराची स्वच्छता करून करत आहे. स्वच्छ आणि नीटनेटके घर मनालाही प्रसन्न ठेवते. सर्वप्रथम मी संपूर्ण घराला झाडू मारते. रोज झाडू मारल्यामुळे धूळ, कचरा आणि घाण निघून जाते आणि घर स्वच्छ राहते. नंतर मी सगळा जमा केलेला कचरा बाहेर डस्टबिनमध्ये टाकून येते. त्यानंतर दारात पाणी मारून मी सगळीकडनं दारास पुसून घेते. त्यामुळे दारात ताजेपणा येतो, वातावरणही खूप छान वाटते. सकाळी अशी स्वच्छता केल्याने दिवसभर काम करण्याची उत्सुकता आणि ऊर्जा मिळते. नंतर दारातली पायपुसणी काढून अशी सगळीकडनं झटकून घेते, म्हणजे कचरा बसलेला असतो तो निघून जातो. आता गेट लावून आंघोळ करून घेते. तर हे बघा, आंघोळ करून झालेली आहे. देवाला नमस्कार केला आणि आता देवापुढे दिवा लावला. आंघोळ झाल्यावर मी घरच्या उंबरठ्यावर सुंदर रांगोळी काढली. रांगोळीमुळे घरात एक वेगळंच सौंदर्य येते आणि सकाळची सुरुवातही आनंददायी वाटते. रांगोळीमुळे सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते आणि निगेटिव्ह ऊर्जा दारातूनच परत जाते. त्याच्यामुळे आपल्या दारात रोज रांगोळी काढायलाच हवी. तुळशी मातेसमोर ही छोटीशी रांगोळी काढली. यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य दिला. सकाळच्या कोवळ्या किरणांना नमस्कार करून दिवसाची सुरुवात केली की मन प्रसन्न होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. अशा छोट्या छोट्या सवयी आपल्या जीवनात आनंद, शिस्त आणि समाधान निर्माण करतात. चला आता दिवसाच्या पुढच्या कामाची सुरुवात करून घेऊयात. आता किचनमध्ये आले, शेगडीची पूजा केली. शेगडीला हळदी कुंकू वाहिलं, नमस्कार केला. किचनमध्ये अन्नपूर्णाचा वास असतो, त्याच्यामुळे आपण रोज पूजा केलीच पाहिजे. तर पूजा झाली माझी शेगडीची. नंतर मी तर चहा ठेवला, चहा केला, चहा पिऊन घेतला. नंतर गव्हाचं पीठ चाळून घेतलं, त्याच्यामध्ये मीठ टाकलं, पाणी घालून कणिक चांगली मळून घेतली. कणिक चांगली मळल्या गेल्याने चपात्या मऊ एकदम छान संध्याकाळपर्यंत राहतात. त्याच्यासाठी कणिक चांगली मळून घ्यायची आहे. हे बघा, कणिक मळत तोपर्यंत शंभू बाळ आलं. शंभू बाळ आल्यानंतर मला म्हणतोय, मम्मी आज पनीर बनव. मी म्हणलं सकाळी कसं काय पनीर बनवायचं एवढ्या. मी आज ठरलं होतं की आज डाळ कांदा बनवायचा, पण शंभू आणि राजूच्या दोघात भांडणं चालू होते. एक जण म्हणायचा डाळ कांदा बनव, एक जण म्हणायचं पनीर बनव. एक म्हणायचं मला पनीर कच्चंच खायचं, दुसरा म्हणायचं मला पनीरची भाजी खायची. तर हे बघा, मी अशी पनीरची भाजी करून घेतली. पहिल्यांदा तेल टाकलं, अद्रक लसूण टाकला, नंतर त्याच्यामध्ये कांदा टाकला. कांदा चांगला परतला की टॅमॅटो टाकलं आणि 1-2 मिनिट चांगलं शिजवून दिलं. आता गॅसवरती तवा ठेवला आणि कणिक मळून चांगल्या चपात्या करून घेतल्या. आता इथं बघा 2 घडीची मी तर चपाती बनवलेली आहे. तर चपाती लमकुळी अशी लाटून घ्यायची अगोदर आणि नंतर त्यावरती तेल टाकायचं, थोडंसं पीठ टाकायचं आणि चपाती लाटून घ्यायची. तर आता वरचं चपाती करताना माझं स्किप झालं व्हिडिओ, त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्यांदा दाखवते. हे बघा, या पद्धतीने सगळीकडनं चपाती लाटून घ्यायची. तर एकदम टंब फुगतात बघा, खूप छान चपात्या होतात. कणिक जर चांगली मळली ना तर
आणि थोडं 10 मिनटं ठेवली तर चपाती एकदम मऊ लुसलुशीत होतात. आता जास्त वेळेस पलटी करायची नाही चपाती, आपल्याला 2-3 वेळेस पलटी करायची आहे चपाती, नाहीतर चपात्या कडक होतात. आता वरची चपाती भाजूस तर आपल्याला लगेच खालची चपाती लाटून घ्यायची आहे आणि गॅस मोठा राहून द्यायचा आहे चपाती भाजताना, म्हणजे चपाती अशा वातट होत नाहीत. हे बघा, आता आपल्या सगळ्या चपात्या लाटून झालेल्या आहेत. आता आपण पनीरची भाजी बनवूयात. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी लसूण, अद्रक, कांदा, टोमॅटो सगळं भाजून घेतलेलं आहे ना. त्याच्यामध्ये मी काजू बी टाकलेले आहेत, व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर हे सगळं बारीक करून घेते. तर हे बघा, पनीरचे तुकडे असे चौकोनी कट करून घेतले. आता कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं, 2 मोठे चमचे तेल टाकलं. गरम मसाला, मिरची पावडर, हळद पावडर, धना पावडर टाकली आणि हे पनीर त्या तेलामध्ये टाकलं, मसाल्यामध्ये टाकलं, म्हणजे पनीर चांगलं अजून भाजलं जातं, तळलं जातं. हे बघा, पनीर चांगलं तळलं की आता काढून घेते. आता ज्या मसाल्यामध्ये आपण पनीर तळलं ना, त्याच्यातच आपण जे मिक्सरमध्ये वाटण केलेलं आहे ना ते घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी गॅस बारीकच ठेवायचा. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ते पाणी ह्याच्या कढईमध्ये टाकायचं आहे, म्हणजे राहिलेला मसाला सगळा निघतो. आता ह्याच्या भाजीमध्ये, पनीरच्या भाजीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं, झाकण ठेवायचं आणि त्याला 4-5 मिनटं शिजू द्यायचं. तर झाकण टाकायच्या अगोदर आपल्याला मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आणि बारीक गॅसवरती शिजवून द्यायचं. आता इथं बघा, मी थोडंसं पाणी टाकलं. पाणी टाकल्यानंतर थोडासा मॅगी मसाला टाकते थोडासा, म्हणजे चव छान येते भाजीला. आणि तर कसुरी मेथी टाकली. तर कसुरी मेथी चांगली चोळून टाकायची, म्हणजे भाजीची टेस्ट छान लागते. आता सगळं मिक्स करून झाल्यानंतर 5 मिनटं शिजू द्यायचं. शिजून झाल्यानंतर आपण जे पनीर तळलं होतं ना ते त्याच्यामध्ये टाकायचं. हे बघा, आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे. झटपट पनीरची भाजी जर करायची असली तर तुम्ही या पद्धतीने करू शकता. आता पनीरची भाजी आपण प्लेटमध्ये घेऊयात, गरम गरम चपाती. आणि आता आपण बाप्पाला नैवेद्य दाखवूयात. बाप्पाला नैवेद्य दाखवला की लगेच मी ह्यांना नाश्ता देत असते. तर सकाळी चपाती भाजीचाच नाश्ता असतो. तर राजेश बी नाश्ता करायला बसलेला आहे, ह्यांना बी दिला. आणि शंभू बाळे बी आलं नाश्ता करायला. ह्या तिघांना बी नाश्ता दिला. तिघांनी पण भाजी खूप आवडीनं खाल्ली. हे बघा, दोघं बी कॉलेजला चालले. त्यांनी पाया पडूनच जातात दोघं बी. त्याच्या पप्पाचे पडले, आम्ही तिघं बी पडलो. नंतर माझा टिफिन भरून झाला, त्यांचा टिफिन दिला. सकाळ सकाळ खूप धावपळ होते. आता त्यांची ड्युटीची वेळ झाली, ते चालले आता ड्युटीला. तसं राजेशला बी कॉलेजला जायचं, त्याच्यामुळे तो बी आवरलं त्याने बी. पण इथं राहिला त्याचा गंध लावायचा, त्याला गंध लावला. त्याने पाया पडलं, जातो म्हणला मम्मी बाय. चला आता बाकीच्या कामाला मी सुरुवात करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.